लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आलाय। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच त्यांचा हप्ता दिला जाईल, त्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। जवळपास 319 कोटी 53 लाखांचा निधी हा या योजनेसाठी, या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात मोठी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणास अतिशय विलंब होत आलेला आहे, कारण का साधारणतः 19 तारीख उजाडलेली असून देखील लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता वितरित झालेला नाही। त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता व ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र येणार का? आणि त्याचबरोबर काल सगळ्यांना माहितीच आहे की जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR पोर्टलवरतून काढण्यात आलेला आहे। मग हा GR पुन्हा येणार का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचत आहेत। त्यामुळे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। साधारणतः लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची कंडिशन काय आहे, त्याचबरोबर हप्ते कधीपर्यंत येऊ शकतात या संदर्भात माहिती घेणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना 19 तारीख उजाडलेली असून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता अजून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही। परंतु याच वेळी हा जुलै महिन्याचा जो हप्ता वितरण सगळ्यांना सांगितलंच आहे की GR आलेला होता, परंतु तो पोर्टलवरतून काढून टाकण्यात आलेला आहे। मग याच्या मागचं अजून जे कारण आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही। मग पुन्हा GR येणार का? तर लक्षात घ्या, काही ठिकाणी सांगितलं जात आहे की हप्ते वितरणाचा पुन्हा GR येणार, असा प्रश्न देखील अनेक ठिकाणी सोशल मीडियावरती सांगितला जात आहे। पण लक्षात घ्या की मागील महिन्यांमध्ये आलेले GR 1-2 महिन्यांपूर्वीपासूनचे GR पोर्टलवरती पाहायला मिळत नाही। त्यामुळे पुन्हा GR येण्याची शक्यता कमी आहे, कारण का निधी वितरित तरी झालेला आहे, मंजुरी झालेली आहे, तर प्रसिद्ध शासन निर्णय झाला असल्यामुळे जरी डिलीट झाला असला तरी देखील पुन्हा येण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना इतर महिन्यांच्या तुलनेत जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो अतिशय उशिरा येत आहे, कारण का कुठेतरी शासन लाडक्या बहिणींना रक्षाबंधन गिफ्ट संदर्भात अपडेट देण्याच्या तयारीत आहे। साधारणतः 18 तारखेला मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा झाली, पण यामध्ये लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणासंदर्भातला निर्णय पास झालेला नाही। इतर देखील महत्त्वाचे निर्णय झाले, पण लाडक्या बहिणींसंदर्भात निर्णय नाही आहे। पण एक महत्त्वाची बाब की DBT पोर्टलकडे मिळालेली माहिती अशी आहे की निधी वितरण झालेला आहे। फक्त संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हप्ते वितरण त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये DBTद्वारे होणं बाकी आहे। DBT ॲक्टिव्ह करणं फक्त बाकी आहे। त्यामुळे ही DBT कुठल्याही वेळी ॲक्टिवेट होऊ शकते। जसजशी लाडक्या बहिणींची प्रतीक्षा वाढत जाणार आहे, एक जसे दिवस जातील तर लक्षात घ्या, जसजसं हप्ते वितरणासाठी विलंब होईल त्याच प्रकारे ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील मिळण्याची शक्यता वाढत चाललेली आहे। त्यामुळे 2 हप्ते वितरणासंदर्भात शासनाने अजून कुठल्याही प्रकारची शक्यता किंवा तशी घोषणा केली नाही आहे, तरी देखील आपण सांगत आहोत की लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे। फक्त प्रतीक्षा आहे ते शासनाच्या घोषणेची, निर्णयाची। त्यामुळे लक्षात घ्या, सर्व लाडक्या बहिणींना 28 ऑगस्टपूर्वी हप्ते मिळणार। 1 हप्ता मिळणार की 2 हप्ते मिळणार, यातील 1 हप्ता कन्फर्म आहे। 2 हप्ते मिळण्यासंदर्भात अजून कन्फर्मेशन आलेलं नाही। त्यामुळे आपण देखील माहिती घेत आहोत। त्यामुळे हप्ते वितरणासंदर्भात काही ठिकाणी सांगितलं जात आहे की हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, तर अजून कुठल्याच लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनी खोट्या बातम्यांपासून सावध राहावे असे लक्षात घ्या आवाहन शासनामार्फत देण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। अजून जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला नाही आहे, कुठल्याही वेळी हप्ता जमा होऊ शकतो। ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अधिकृत घोषणा नाही। आपण देखील या संदर्भात अपडेट घेत आहोत। तर ही महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। लाडक्या बहिणी प्रतीक्षा करायचे, हप्ता येणार, फक्त 2 हप्ते येणार की 1 हप्ता येणार हे अजून कन्फर्म नाही। या संदर्भात अपडेट आपण देतच आहोत। तर अशा प्रकारे योजना खात्रीशीर माहिती आपल्या फक्त योजना या YouTube चॅनलवर दिली जाते। त्यामुळे खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।